नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो. बालविकासमध्ये आज आपण बघू वर्तन समस्या हे 8वं प्रकरण आहे. हे आपल्याला आता बघायचं आहे, पण आपलं हे पूर्ण शिकवून झालं आहे. दिवाळीनंतरचा आपला हा तसा ऑनलाईनचा पहिला पिरियड आहे, पण याआधी आपण गुगल मीटचं तासिका घेतली एक. त्यामध्ये हे जे 8वं प्रकरण आहे वर्तन समस्या हे आपलं बालविकासचं पूर्ण शिकवून झालं आहे. आणि आज आपण बघू या प्रकरणाचा स्वाध्याय राहिला आहे सोडवायचा, तो मी तुम्हाला सांगते. स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या पर्यायांपैकी सर्वात योग्य पर्याय लिहा. पहिली रिकामी जागा आहे, पूर्व बाल्यावस्था रिकामी जागा वय म्हणून ओळखले जाते. ते समस्या वय. त्याचं उत्तर आहे रागाच्या अनियंत्रित उद्रेकाला रिकामी जागा म्हणतात. त्याचं उत्तर आहे आक्रस्ताळेपणा. तिसरी रिकामी जागा आहे, जर रिकामी जागाची हाताळणी नीट झाली नाही तर त्याचे रूपांतर असामाजिक वर्तनात होऊ शकते. त्याचं उत्तर आहे आक्रमकता. नंतर आहे, असे वर्तन ज्यामध्ये बालक स्वतःला सामाजिक वातावरणापासून दूर ठेवते त्याला लाजाळूपणा म्हणतात. पुढे आहे प्रश्न दुसरा, जोड्या लावा. जोड्या लावामध्ये आहे, अ गटामध्ये ची जोडी जी पहिली आहे आक्रस्ताळेपणा, ती लागते मारणे, लाथा मारणे, श्वास किंवा दम कोंडणे. असहकार्याची जोडी लागते न समजणाऱ्या सूचना देणे. नंतर भांडण याची जोडी लागते आहे आक्रमकतेचे विस्तारित रूप. बुजरेपणा त्याचं लागतं नजरेला नजर न भिडवणे. आणि पाचवं आहे चढाओढ, ती जोडी लागते मत्सर. प्रश्न तिसरा आहे, वेगळा शब्द ओळखा. यामध्ये शब्द दिले आहे, चोरी करणे, आक्रमकता, चढाओढ, आक्रस्ताळेपणा, खोटे बोलणे, अध्ययन क्षमता आणि असहकार्य. हे जर का तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर त्यात दिसेल की या सगळ्या वर्तन समस्यांची ती नावं आहेत. त्या वर्तन समस्या आहे आणि त्यामध्ये एकच जी आहे त्याला म्हणता येईल अध्ययन अक्षमता. ही जी आहे ही मानसिक समस्या आहे. म्हणजे हा कसा आहे, वेगळा शब्द आहे. या सगळ्यांपैकी यातला वेगळा शब्द होईल मानसिक अध्ययन अक्षमता. प्रश्न चौथा आहे, पहिल्यातील सहसंबंध लक्षात घेऊन दुसऱ्यातील सहसंबंध सांगा. तर इथे सांगितलं आहे, पहिला आहे आक्रस्ताळेपणा. यांचा सहसंबंध सांगितला रागाचा अनियंत्रित उद्रेक. खाली आहे लाजाळूपणा, त्याचं उत्तर सांगता येईल आपला आत्मविश्वासाची कमतरता. नंतर आहे आक्रमकता, त्याचं सांगितलं आहे वैर, उत्तर दिलेलं आहे. पुढे आहे चढाओढ, तिथे आहे स्पर्धा. पुढचा पाचवा प्रश्न आहे, संज्ञा स्पष्ट करा. यामध्ये आक्रस्ताळेपणा, चोरी करणे, आक्रमकता, भांडण, चढाओढ, लाजाळूपणा आणि बुजरेपणा ह्या सगळ्या वर्तन समस्या आहेत. त्या आपल्या शिकवून झाल्या आहे. तुम्ही वाचलं तर तुम्हाला ह्या सगळ्या संज्ञा ज्या आहेत त्या स्पष्ट करता येतील. प्रश्न सहावा आहे, खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. तुम्ही हा उतारा वाचलं तर या उतार्यामध्येच खाली जे प्रश्न दिलेले आहेत ते सगळे खाली त्यांची उत्तर, या प्रश्नांची उत्तर या उतार्यामध्ये आहेत. पहिला प्रश्न आहे, योग्य उदाहरणे देऊन आक्रमकता ही संज्ञा स्पष्ट करा. या उतार्याचं पहिलंच वाक्य आहे, दुसऱ्या व्यक्तीने काहीही त्रास दिलेला नसतानाही त्यांना घाबरवणारे वर्तन म्हणजे आक्रमकता, म्हणजे याची संज्ञा स्पष्ट होईल. दुसरा आहे, बालक आक्रमक वर्तन कधी दर्शवते. त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल की शालापूर्व अवस्था जी असते या अवस्थेमध्ये बालकांचं जे मौखिक प्रकटीकरण हे मर्यादित असते. म्हणजे त्यांच्याजवळ शब्दसंग्रह हा मर्यादित असल्यामुळे ते काय होतं की खूप बोलून आक्रमकता ते व्यक्त करू शकत नाहीत. त्यांना मर्यादा येतात आणि मग त्याच्यामुळे ते खूप लवकर त्रासिक होतात
आणि ते स्वतःला त्यामुळे ते व्यक्त करू शकत नाही, त्यांच्या भावना ते शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. आणि मग काय होते की त्याचा परिणाम होतो, ते आक्रमक वर्तन दर्शवायला लागतात. पुढचं आहे आक्रमक वर्तनामागील कारणे लिहा. 83 पेज नंबर जे आहे त्यावर याची कारणं दिलेली आहे. मी तुम्हाला दाखवते. हां, इथे सांगता येईल आपल्याला की आक्रमकतेची कारणं काय. तसं तर त्या पॅरेग्राफमध्ये दिलेली आहेत, पण इथे सांगता येईल की मुलाला जेव्हा असुरक्षिततेची भावना मुलामध्ये निर्माण होते किंवा मत्सर वाटतो, किंवा सांगता येईल की कुटुंबामध्ये खूप कडक शिस्त म्हणजे हुकुमशाही शिस्त असेल, प्रभुत्व गाजवणारे पालक असतील, तर मुलं जे आहे ते आक्रमक होतात. नंतर मुलांच्या क्षमतेपेक्षा जर का पालकांच्या अपेक्षा खूप जास्त असतील, तर मुलं आक्रमक होतात. आणि त्यांना योग्य मार्गदर्शनाचा अभाव असेल तरीही मुलं जे आहे ते आक्रमक होतात. आणखी सांगता येईल की मुलं ज्या कृती करत असतात त्यामध्ये पालकांचा जर सतत अडथळा झाला, ढवळाढवळ पालकांनी केली, तेही कारण असू शकतं. आक्रमक वर्तन जे आहे आक्रमक वर्तन करणाऱ्या पालकांचा आदर्श जर समोर असेल किंवा चिंता आणि निराशा हे शब्दातून व्यक्त करण्यात मुलांना अडचण येत असेल, ही आपल्याला आक्रमकतेची कारणं दिसून येतात. पुढे आहे एक पुढे सांगितलेलं आहे की प्रकल्पासाठी सांगितलं आहे की ज्या बालकांना वर्तन समस्या आहेत अशा 5 बालकांचे निरीक्षण करा, त्यांच्या वर्तनाचे थोडक्यात वर्णन लिहा. त्या बालकांचं निरीक्षण केलं की त्यांच्यामध्ये नेमकी कोणती समस्या आहे, जसं आक्रमकता आहे का, मत्सर आहे का, चोरी करणे आहे का, हे आपल्याला दिसेल त्यांचं निरीक्षण केल्यावर, आणि ते तुम्ही तुमच्या शब्दात ती लिहू शकता. आता याआधी मी तुम्हाला प्रत्येकच प्रकरण जेव्हा शिकवून झालं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की एक वही करायची आणि त्यामध्ये स्वाध्याय सोडवायचा प्रत्येक प्रकरणाचा. त्याप्रमाणे तुम्ही आता हे 8वं प्रकरण आपलं शिकवून झालं, याचा हा स्वाध्याय पूर्ण सोडवून घ्या. आधी पूर्ण प्रकरण वाचा, एकदा वाचा, दोनदा वाचा. म्हणजे काय होईल की तुमच्या कन्सेप्ट्स क्लिअर होतील, तुम्हाला कळेल आणि समजल्यानंतरच तुम्ही स्वाध्याय सोडवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी ते कामात येईल. आणखी सांगता येईल बेटा पोरींनो, आता आपलं बालविकासचा पूर्ण कोर्स शिकवून झाला आहे, सगळं शिकवून झालं आपलं. आणि आता हे आपलं एक शेवटचं प्रकरण होतं, हेही झालं शिकवून. तर तुम्हाला अजूनही काही समजलं नसेल तर तुम्ही फोन करून मला विचारा. आता बालविकासमध्ये आपलं शिकवून झाल्यानंतर मी तुम्हाला आता सांगते की यावर्षी हे नवीन अभ्यासक्रम आपला यावर्षीपासून लागू होत आहे. पुस्तक बदललं आणि या नवीन अभ्यासक्रमानुसार आपल्या पुस्तकामध्ये जे प्रकरणं आहे सगळे अभ्यासक्रमासाठी, यांना मार्कांचं वेटेज कसं राहील परीक्षेमध्ये, कोणत्या प्रकरणावर किती मार्क्स असतात, हे मी तुम्हाला आता सांगते आणि त्याची तुम्हाला एक फोटोकॉपी ग्रुपवर पाठवते नंतर. यामध्ये सांगता येईल पहिलं प्रकरण जे आहे बालविकासाची ओळख, याला 3 गुण आहेत. आणि समोर तुम्हाला दिसेल की मार्क्स विथ ऑप्शन. त्याचा अर्थ असा होतो की जसा तर तुम्हाला एखादा प्रश्न विचारला आहे पेपरमध्ये, जसा आता प्रश्न दुसरा, त्यामध्ये तुम्हाला एकूण 9 प्रश्न दिले आणि त्यांनी सांगितलं आहे की कोणतेही 7 प्रश्न सोडवा. म्हणून वेटेज जे आहे ते 7 प्रश्न सोडवा, 7 प्रश्नांचं वेटेज राहील आणि त्याच्या बाजूला जे दिलं राहील ते 9 प्रश्नांच्या गुण राहतील. म्हणजे तुम्हाला समजायला जर काही त्रास झाला तर मला तुम्ही विचारा. बालविकासाची ओळख जी आहे या प्रकरणाला 3 गुण आहेत. विकासाची तत्वे जी आहे त्याला 6 गुण या प्रकरणाला आहेत. प्रकरण तिसरं आहे पूर्व बाल्यावस्थेची ओळख, त्यावर 6 गुणांचे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. नंतर पूर्व बाल्यावस्थेतील शारीरिक व कारक विकास, याला 8 गुण दिलेले आहेत. बोधात्मक विकास व भाषा विकास, याला 7 गुणांचे प्रश्न या प्रकरणावर येतील. नंतर प्रकरण 6वं आहे भावनिक व सामाजिक विकास, यावर 9 गुण. प्रकरण 6वं आणि 7वं हे जे आहे
भावनिक व सामाजिक विकास आणि खेळाद्वारे सर्वांगीण विकास या 2 प्रकरणांवर 9 गुणांचे प्रश्न विचारले जातात. नंतर 8वं प्रकरण आहे वर्तन समस्या, यावर 7 गुणांचे प्रश्न येतात. 9वं आणि 10वं प्रकरण आहे पालक व शाळा सहयोग आणि विशेष गरजा असलेली बालके. या दोन्ही प्रकरणांना 4-4 गुण यांची विभागणी केलेली आहे. प्रकरण 11वं आहे बालकांसाठी केंद्रे, त्यावर 7 गुणांचं आपल्याला मार्कांचं वेटेज असलेलं दिसतं. आता मी तुम्हाला हे सांगून झालं, पण याची तुम्हाला एक कॉपी ग्रुपवर टाकते, ते तुम्ही बघून घ्यायची आणि त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करू शकता. आता आपला शिकवून झालं असल्यामुळे तुम्ही म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासाला तुम्ही लागू शकता. अभ्यास करताना काही अडचण आली मला तुम्ही फोन करून विचारा. धन्यवाद.